हॅलो, मी सोमनाथ आव्हाड, मी उल्हासनगरहून आले. माझं नाव सलमान शेख आहे. मी पनवेलला राहतो. हॅलो, माझं नाव सायली कांबळे. मी उल्हावरून आले. मी रेवा रावराने. मी जोगेश्वरीवरून आली आहे. माझं नाव संकेत बोधे. माझा घनसोली सेक्टर 6 येथे इलेक्ट्रिशियन सर्विसेसचा बिझनेस है। मेरा नाम महेंद्र देवासी है। मेरा साड़ी का दुकान है भिवंडी में। मी रवींद्र सुधाकर राणे. माझा इन्व्हर्टर, बॅटरी आणि UPSचा बिझनेस आहे. मी माझ्या डिटेल्स लोकांना इथे घेऊन आणलं कारण त्यांचा बिझनेस वाढला तर माझा पण बिझनेस वाढू शकतो असा एम होता. बिझनेसमध्ये माझा बिझनेस सीझनल असल्यामुळे बरेच काही गोष्टी फ्रस्ट्रेटेड होत्या, पण माइंड स्वतःचा फ्रेश करून स्वतःला सक्सेसफुली कसं बनवायचं हे या ट्रेनिंग सेशनमध्ये मला कळलं. माझं नाव जयंत चमनकर आहे. मी कोकणातून आलो आहे. साधारण 500 किलोमीटरचा प्रवास करून आजच मी खास सरांचं मी जेव्हा ऐकलं त्याच्यानंतर मला जे कॉन्फिडन्स झाला की सर काहीतरी नवीन आपल्याला देतील, त्या ज्या उद्देशाने आशेने आलो आहे ते आज खरंच मला फुलफिल होण्यासारखं झाली अशी वाटत आहे. मी गेले काही दिवसापासून मित्रांसोबत वगैरे काम करून बिझनेस स्टार्ट केला होता. पण जेव्हा सरांचा मी काही गोष्टींच्या चुका करतो बिझनेसमध्ये, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माइंडसेट हे बिझनेससाठी एवढं गरजेचं आहे हे मला आज इथे आल्यानंतर कळालं आहे. कारण की बिझनेसचे एवढे चांगले चांगले टिप्स दिलेले आहेत सरांनी, सरांनी, आणि चांगल्या एकदम सोप्या पद्धतीने त्यांनी आम्हाला गाईड्स केलेलं आहे का बिझनेस कसा वाढवायचा. तर त्यांचा मी आभार करतो. आणि माइंड कसा फ्रेश करायचा ते त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. माइंड पावर मास्टरी इसमें मैं आया, मेरे को इसमें बहुत सारी चीज़ें सीखने को मिली कि अपनी टीम को कैसे तैयार करना, अपने खुद को कैसे तैयार करना, बिजनेस के लिए अपन खुद पहले कैसे तैयार होते हैं, बिजनेस के लिए अपने खुद को क्या क्या करना पड़ता है, अपने माइंड को कैसे सेट करना, और बहुत सारी चीज़ इधर सीखने को मिली है और आगे भी सीखने को मिलेगी. और आगे भी जितने भी सेमिनार होंगे मैं उसमें अटेंड होगा और हर चीज़ में बिजनेस के बारे में सीखूंगा. और फिर मेरे जितने जो भी है बिजनेस उसके बाद मैं उसके बारे में सीख के बाद में ग्रोथ करूंगा. बहुत अच्छा लगा. म्हणजे बरेचसे बिझनेस कोच जे असतात ते ह्या गोष्टीवर कधी भर देतच नाहीत. ते मला आज इथं आल्यानंतर कळतं की माइंडसेट फार किती गरजेचं आहे बिझनेस करताना. ते मला आज सकाळपासून फक्त हाफ डेच्या सेशनमध्ये मला काही गोष्टी क्लिअर झाल्यात. दुसरी गोष्ट, आजपर्यंत म्हणजे बिझनेस न करता ॲक्च्युली बिझनेस मला चालवतोय हे फिलिंग मला आज आलं की बाबा मी सेल्फ एम्प्लॉय म्हणूनच काम करत होतो. मी कुठेही माझं असं नाही की मी माझे 2 पैसे वाचावे म्हणून तर ते काम मीच करायला पाहिजे, बाबा नको वर्कर ठेवायला. पण आज तर सरांकडनं असं कळतं की बाबा तेच जर काम मी त्याला करायला दिल्यानंतर माझा तो वेळ वाचणार आणि तो मी वेळ युटिलाइज करून माझा बिझनेस ग्रो करण्यासाठी यूज करू शकतो. जेव्हा आपण नवीन बिझनेस चालू करतो तेव्हा खूप साऱ्या अडचणी येतात आणि त्याच्यामुळे आपलं माइंड एवढं खालच्या निगेटिव्ह लेवलला जातं. तर ते कसं स्टेबल राहावं हे सरांनी दाखवलं. आणि त्याचबरोबर आपला आत्मविश्वास कसा वाढतो आणि आपला बिझनेस आपण कसा वाढवू शकतो हे या सरांनी सांगितले. सरांचं सेशन खरंच खूप छान आहे. इव्हन त्यांनी माइंडसेटवर सांगितलं. मग आता पुढे जाऊन आम्हाला कसं टीम करायची आणि आम्ही कसं लीड्स घेऊ किंवा कसं आमचा बिझनेस ग्रो करू त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि हे छान वाटलं. आता एक बांधकाम व्यावसायिक असून माझा बिझनेस तेवढा ग्रो होत नाही म्हणून कुठेतरी ऑप्शन काहीतरी भेटेल या आशेने मी आलो होतो. आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की डिजिटल मार्केटिंगची आज काय गरज आहे किंवा मेडिटेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन हा तुम्ही कशा प्रकारे वापरायला पाहिजे, तो काळाची आज गरज आहे, ते सरांचं मार्गदर्शन अतिशय एकदम महत्त्वाचं वाटलं. आणि या प्रकारचं माझ्या आयुष्यात आता यापुढे मला त्या प्रकारची पद्धत वापरून मला आता हे माझा बिझनेस सक्सेस करायचा मला एक कॉन्फिडन्स आला आहे. आणि मी नक्कीच येणाऱ्या आयुष्यात सरांचं मार्गदर्शन मी नक्कीच घेईन. जो काही बिझनेस करताना आपण जी काही गोष्टी फेस करतोय म्हणजे त्या गोष्टी आपण कंटिन्युअसली त्या फेस करतोय आणि आपण बिझनेसला दोष देतोय किंवा आपल्या एन्व्हायरमेंटला दोष देतोय, पण ती इम्प्रूव्हमेंट ॲक्च्युली स्वतःमध्ये करणं गरजेचं आहे. ते मला आज सरांकडनं आल्यानंतर क्लिअर झालं. अर्निंग सोर्स कसा वाढवायचा, त्याबरोबर कसाचं त्याबद्दल कस्टमरला सॅटिस्फॅक्शन कसं करायचं, सतत का बिझनेसच्या प्रॉफिटेबल मोडमध्ये कसं राहायचं याबद्दल मला कार्यक्रमामधून सेशनमध्ये बरीचशी माहिती मिळाली. ती मला कायम सक्सेसफुल राहण्यास मदत करेल. सरांच्या स्टाफचं, त्यांच्या सगळ्यांचं बिहेवियर, त्यांची एनर्जी म्हणजे जो माणूस थकलेला असेल तो सुद्धा आफ्टर सर 10-15 मिनिटमध्ये जी ॲक्टिव्हिटी करतात त्याच्याने एनर्जेटिक जास्त जनरेट होत जाते. आणि त्या एनर्जी लेवलमुळे एक नवीन उत्साह आहे. आणि नक्कीच अजून भरपूर सगळ्या इम्प्रूव्हमेंट करायचं नक्की सरांकडे ते मिळेल आणि त्या गोष्टीचं मी इम्प्लिमेंट करून माझा बिझनेस ग्रो करण्यासाठी मला त्याचा फायदा होणार आहे. तुमचा बिझनेस कसा ग्रो करायचा, लीड कसा जनरेट करायचा, ऑटो पायलटवर तुमचा बिझनेस कसा घेऊन जायचं, तर त्याच्या माध्यमातून मला हे समजलं. तिथे रजिस्ट्रेशन केलं तर आज तो वेबिनार आहे. तर त्या वेबिनारमध्ये त्यांनी सकाळपासून आम्हाला सांगितलं स्टेप वाईज की कसा ग्रो केला पाहिजे बिझनेस, तुमचा ऑटो पायलटवर कसा बिझनेस नेता येईल, हे सगळं संकल्पना होती त्याच्यामध्ये.
आणि ते स्पिरिच्युअलिटीबद्दल पण त्यांनी सांगितलं. पहिलं तर आपला माइंडसेट असला पाहिजे बिझनेस करण्याचा, तो ग्रो करण्याचा. त्याला जास्तीत जास्त कशा प्रकारे तुम्ही फोकस एकाच लेनने फोकस करू शकता, जास्तीत जास्त कस्टमरला कसं अट्रॅक्ट करू शकता, हे त्यांनी सगळं सांगितलं आम्हाला. ह्याच्यामधून मला भरपूर आता हे मी सगळं इम्प्लिमेंटेशन माझ्या बिझनेसमध्ये करणार आहे आणि जास्तीत जास्त माझा बिझनेस ग्रो करण्यासाठी हेल्पफुल आहे. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू देवांश सर. सरांचं खूप खूप आभार. थँक्यू.